हरिओम मित्रांनो, आज आपण प्रमुख देवतांपैकी 7व्या देवाबद्दल माहिती बघणार आहोत. तर चला सुरू करूया. ज्याला तू इतक्या उत्साहाने पाठवणारा आहेस त्याचा 8वा मुलगा तुझा मृत्यू होईल. आकाशाचा आवाज ऐकून कंसाला धक्काच बसला. लग्नानंतर तो त्याची धाकटी बहीण देवकी हिला मोठ्या उत्साहाने आणणार होता. कंस मृत्यूच्या भीतीने थरथरत होता. त्याने तलवार काढली आणि बहिणीला मारायला तयार झाला. वासुदेवजींनी देवकीचे प्राण कंसाला जन्माला घालण्याचे वचन देऊन त्यांचे प्राण वाचवले. असे असूनही कंसाने नवीन जोडप्याला तुरुंगात टाकले. जेव्हा त्याने विरोध केला तेव्हा त्याने स्वतःच्या वडिलांना कैद केले आणि तो मथुरेचा राजा झाला. मुले जन्माला येताच वासुदेवजी त्यांना कोणाच्या तरी समोर आणायचे. तो त्यांना उचलून खडकावर फेकत असे. एका पाठोपाठ एक खडक बाळाच्या रक्ताने माखले. अशा प्रकारे देवकीच्या 6 मुलांचा मृत्यू झाला. भगवान शेष 7व्या गर्भात प्रकटले. योगमायेने त्याचे पालन पोषण करून गोकुळातील रोहिणीच्या गर्भात नेले. 8व्या गर्भातून श्रीकृष्णचंद्र स्वतः प्रकट झाले. वासुदेव आणि देवकीच्या हातकड्या आपोआप उघडल्या. पहारेकरी झोपी गेले आणि तुरुंगाचे दरवाजेही उघडले. वासुदेवजींनी गोकुळात जाऊन त्यांना यशोदेजवळ नंद भवनात ठेवले आणि कंसाला योगमायेच्या रूपात यशोदेची कन्या मिळाली. कंसाने तिला दगडावर फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती त्याच्या हातातून निसटून आकाशात गेली आणि कंसाचा कालपुरुष 8 हातांच्या रूपात कुठेतरी अवतरल्याची माहिती कंसाला मिळाली. तर मित्रांनो, आजची माहिती देऊन झालेली आहे. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नारायण.